सगळ्यांनी ना मतदान पहिलं तर चेहरा नाही बघायचा. मतदान विकास विकास होतोय ना हे बघायचं. किती आता आपल्याला किती सरकारने विकास केलाय, आपल्या समाजात किती विकास झालाय, आपल्यामध्ये किती विकास झालाय, किती आपल्या मुलांसाठी पुढच्या पिढीला किती फॅसिलिटीज भेटलेल्या आहेत, ते ते माणसाने बघायला पाहिजे आणि ते बघून मग मतदान केलं पाहिजे. ना की जाती, धर्म हे जातीचं आहे, ते जातीचं आहे, ते न बघता विकास बघून नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमीत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याचमध्ये आज महानगरपालिकेत जेव्हा 50% आरक्षण दिलं जातं, तर त्याच माध्यमातून ज्या सामान्य महिला आहेत त्यांचं तर काय म्हणणं आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि त्याच माध्यमातून आपण आज एक महिला आहे त्यांच्याशी बोलत आहोत. आपल्यासोबत आहेत मेरी ग्रेस मनोहर प्रीतम. मॅम गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करत असताना अल्पसंख्याक कमिटीवर सुद्धा मॅम काम करत आहेत. मॅरी मॅम, काय सांगाल ज्या पद्धतीने आपण बघत असाल तर गेली अनेक वर्ष समाजकार्यामध्ये आपण बघत असाल तर लोकांना ज्या पद्धतीने मान सन्मान वगैरे मिळालेला आहे त्या पद्धतीने महिलांना सुद्धा मान सन्मान मिळालेला आहे. कशा पद्धतीने आपण बघता? हो, मान सन्मान तर मिळालेला आहेच. जेव्हापासून ही सरकार आली तेव्हापासून भरपूर आरक्षण पण दिलेलं आहे आणि फॅसिलिटीज पण भरपूर दिलेली आहेत. महिलांसाठी खूप फॅसिलिटीज दिलीत. मुलांसाठी, लहान मुलांसाठी पण खूप फॅसिलिटीज त्यांच्या शिक्षणासाठी पण दिलेली आहेत आणि महिलांसाठी म्हणजे फॅसिलिटीज भरपूर आहेत, पण जागरूकता नाहीत. मिसगाईड केलं जातंय. म्हणून काय माणूस मिसगाईड करतात. म्हणून कसं त्यांना कळत नाही का आमचा पॉवर काय आहे. महिलांना खूप पॉवर दिलेला आहे. 50% म्हणजे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये समानता दिलेली आहे. आणि पहिलं असं होत नसतं. म्हणजे पहिलं कसं असायचं तर महिला रात्री बाहेर निघायला घाबरायची आणि आता आता आम्हाला म्हणजे रात्रीचे 10च्या नंतर आम्हाला गाडी नाही भेटली, काय नाही भेटलं तर आम्ही कॉल करून पोलिसांना बोलवू शकतो. ही फॅसिलिटी सरकारने आम्हाला दिलेली आहे. आणि कायदा पण खूप कडक केलेला आहे. महिलांसाठी खूप कडक कायदा केलेला आहे. आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला समान दिलेलं आहे. वागणूक मिळत आहे. असं पहिलं कसं असं वाटायचं, अरे ही स्त्री आहे म्हणजे ही खालच्या दर्जाची असं आम्हाला कमी लेखलं जायचं. पण आता तसं नाही. आम्ही मान वर करून गर्वाने म्हणजे गर्व आहे आम्हाला, आम्ही स्त्री आहे म्हणून आम्ही मानाने जगू शकतो. असं आम्हाला आज या सरकार माध्यमातून आम्हाला भेटलेलं आहे. आणि शिक्षणासाठी मुलांना एवढं त्यांनी हे दिलेलं आहे. काय बोलतात प्राधान्य दिलेलं आहे. शिक्षणासाठी पण मुलींना सुद्धा दिलेलं आहे. एवढी फॅसिलिटी सरकारने आम्हाला दिलेली आहे. पण ते कसं कधी-कधी ना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण मधली जी माणसं आहेत ना ते मिसगाईड करतात. म्हणून ते लोकं म्हणजे पोहोचत नाही म्हणून ते स्कीमचा फायदा उचलू शकत नाही. आणि एवढी स्कीम सरकारने आम्हाला दिली. आता लाडकी बहीण योजना आहे, सुकन्या योजना आहे. आणि मुलींसाठी पण भरपूर काय-काय महिलांची डिलिव्हरी झाली की सरकार त्यांना मानधन देते. मानधन देते. ते सरकार त्यांना देते. हे सगळं काय प्रत्येक महिलांमध्ये त्यांना म्हणजे अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. ते आमचं कर्तव्य आहे का त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवावं आणि हे काम नेहमी असंच चालूच राहावं. आणि आम्हाला आता हे इलेक्शन आलेलं आहे म्हणून त्याच्या माध्यमातून मी बोलू इच्छितो की मग ज्या पद्धतीने आता महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये महिला ज्या आहेत त्या कशा पद्धतीने मतदान करतील? ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर एकीकडे विकासाचा मुद्दा असतो. एकीकडे तुम्ही जसं सांगितलं की मुलींना ज्या पद्धतीने सरकारने योजना दिल्या, तर या ठिकाणी जातीवाद सुद्धा बघितला जातो. तर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की मतदान कशा पद्धतीने करावं? सगळ्यांनी ना मतदान पहिलं तर चेहरा नाही बघायचा. मतदान विकास होतोय ना हे बघायचं. किती आता आपल्याला किती सरकारने विकास केलाय, आपल्या समाजात किती विकास झालाय, आपल्यामध्ये किती विकास झालाय, किती आपल्या मुलांसाठी पुढच्या पिढीला किती फॅसिलिटीज भेटलेल्या आहेत, ते ते माणसाने बघायला पाहिजे. आणि ते बघून मग मतदान केलं पाहिजे. ना की जाती, धर्म हे जातीचं आहे, ते जातीचं आहे, ते न बघता विकास बघून माणसाला वोट दिलं पाहिजे. आपण पाहिलं की अशा पद्धतीने एक महिलाचा एक अभिप्राय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं ज्या गृहिणी आहेत आणि समाजात थोडाफार वेळ भेटला की ते समाजासाठी काम करत असतात. आणि या ठिकाणी मॅडमने सांगितलंय की महिला म्हणून स्वतः तुम्ही मतदान करताना जात पात न बघता किंवा त्या ठिकाणी विकासाकडे बघा, विजन बघा, आपल्या मुंबई महाराष्ट्राचं देशाचं विजन बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही मतदान करा, अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.